नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत दक्षिणमुखी हनुमान मंदिर. रत्नागिरी बाजारपेठेत असलेलं दक्षिणमुखी हनुमान मंदिर इथे आपण आज जाणार आहोत. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, मागच्या व्लॉगमध्ये आपण बघितलेलं राम मंदिर, रामआळीतलं रत्नागिरीमधलं राम मंदिर आपण बघितलं होतं. तर अगदी त्या रामआळीतनंच आपण सरळ थोडंसं पुढे गेलं एक अर्धा किलोमीटर की डाव्या बाजूला पार्किंगचा एरिया लागतो. त्या रोडने आतमध्ये गेलं की आपल्याला हे दक्षिणमुखी हनुमान मंदिर दिसतं. मंदिराचा रंग पूर्ण डार्क लाल म्हणता येणार नाही, मरून कलर असा म्हणता येईल, त्या कलरचं हे मंदिर आहे मित्रांनो. बाजूला कंपाऊंड आलं आहे, कंपाऊंडला लाईटिंग वगैरे केलेलं आहे. सुंदर असा कळस आहे, बघू शकता किती सुंदर असं हे मंदिर वाटतंय. याच मंदिराला प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिर असं नाव आहे मित्रांनो. म्हणजे खूप जुनं मंदिर आहे. इथल्या पुजाऱ्यांकडून आपल्याला असं ऐकायला मिळालं की यापूर्वीचं जे मंदिर होतं ते खूप लहान होतं आणि हे मंदिर जे आहे ते 2000 ते 2002 या दरम्यान बांधण्यात आलेलं आहे. म्हणजे साधारण 20 वर्ष झाली या मंदिराला. असं हे सुंदर असं दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. मंदिरातनं आत प्रवेश केला की मोठा असा सभामंडप आहे. त्याला गोल असा हा सुंदर असा कळस आहे. आतमध्ये झुंबर लावलेलं आहे. तिथनं मित्रांनो आत मुख्य प्रवेशद्वारातनं आत गाभाऱ्यात आपण जाऊ शकतो. बघू शकता सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे मंदिराला आणि एकदम शांत प्रसन्न वाटतंय मित्रांनो. इथं रत्नागिरी बाजारपेठेत असलेले हे मंदिर आहे. इकडेच बाजूला मारुती स्तोत्र देखील लावण्यात आलेलं आहे बघा. तिथनंच मित्रांनो आतमध्ये आपण आता जाणार आहोत. बघू शकताय मित्रांनो, सुंदर अशी हनुमानाची मूर्ती आहे. मंदिराचा जो गाभारा आहे तो लाकडामध्ये कोरलेला आहे मित्रांनो. लाकडामधील हा गाभारा आहे. आणि मंदिर जरी नवीन बांधलं असलं तरी मंदिराची आतली जी मूर्ती आहे ती जुनीच आहे मित्रांनो. असं हे सुंदर असं रामआळीमधील म्हणजेच रत्नागिरीमधलं हे हनुमान मंदिर आहे. या मंदिराला मित्रांनो तुम्ही नक्की भेट द्या. तर चला मित्रांनो, भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की. तोपर्यंत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.